नमस्कार कामगार मित्रांनो. बघा, आता कामगारासाठी शासन नवनवीन योजना आखत आहे. नवनवीन अ, ऐका नाही, योजना राबवत आहे असं आपल्याला म्हणावं लागेल. कारण बांधकाम कामगारासाठी अनेक योजना आहेत. जवळपास 32 ते 30 प्रकारच्या योजना आहेत. त्यात खूप मोठ्या प्रमाणावर कामगारांना लाभही दिला जातो. बऱ्याच कामगारांनी ह्याच्यामध्ये लाभही घेतला आहे आणि लाभही उचलत आहे. तर लाभही आहे याच्यामध्ये. मग काहींना भांडे वगैरे भेटलेले आहेत. बनाना पेटीचं त्याच्यानंतर नवीन भांडे किट हे सुद्धा उपलब्ध झालेले आहेत. त्यासुद्धा सर्व कामगारांना मिळणार आहेत. असे विविध प्रकारचे लाभ त्याच्यामध्ये काय आहेत मिळतात. त्यानंतर मग कन्यादान योजनेचाही लाभ आहे. त्यानंतर कामगाराचा विवाह झाला तर त्यांसाठीही पैसे मिळतात. असे विविध प्रकारचे अनेक लाभ त्यांना काय होत आहेत कामगारांना दिले जातात. त्यामध्ये मग कामगारांच्या पाल्याला आणखीन विविध प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे शिष्यवृत्तीचे लाभ दिले जातात. मग शिष्यवृत्ती कोणती असेल, तुमचं जर एखादा पाल्य 1ली ते 8वी पर्यंत 9वी पर्यंत 10वी पर्यंत जर शिकत असाल तर त्याला मग ₹2,500, त्याच्यानंतर 5,000, त्याच्यानंतर 10,000, त्याच्यानंतर 20,000 अशी वेगवेगळ्या प्रकारची काय केली जाते, स्कॉलरशिप दिली जाते. मग तुमचा पाल्य एखाद्या 11वी-12वीला असेल तर 10,000 दिली जाते आणि फर्स्ट इयर सेकंड इयरला असेल तर ₹20,000 दिली जाते. असं वेगवेगळ्या प्रकारची स्कॉलरशिप दिली जाते. आणि एखाद्या कामगारांचा मुलगा जर मेडिकल साईटला असेल, MBBSला म्हणा, आहे का नाही, त्यासाठी ₹1,00,000ची फीस आहे. काहींचा एखादा पाल्य कामगाराचा मुलगा जर इंजिनिअरिंग करत असेल तर त्याला ₹60,000, एखादा डिप्लोमा करत असेल तर ₹40,000. अशा विविध प्रकारच्या काय केलेल्या आहेत कामगारासाठी महाराष्ट्र इमारत व इतर कल्याणकारी कामगार बांधकाम कामगारामार्फत योजना राबवत आहे. मग ज्या कामगारांनी नोंदणी वगैरे केलेली आहे पण लाभ घेतलेला नाही, मग लाभ घ्यायचा कसा घ्यायचा, कुठं घ्यायचा, काय घ्यायचा, कोणाशी संपर्क करायचा, कुठं जावं लागेल आपल्याला, तर तुम्ही काय करू शकता, इमारत व इतर कल्याणकारी बांधकाम कामगाराच्या मंडळाला ऑफिसला भेट देऊ शकता. एक नाही तर सेतू सुविधा केंद्रावाले सुद्धा काय करतात, ऑनलाईन करून देतात. तिथं एक नाही तर तालुका लेवललाही त्यांची ऑफिस झाली तर तिथंही जाऊन तुम्ही काय करू शकता, त्याची माहिती घेऊ शकतात. आणि आपलं ऑनलाईन कसं करायचं, काय करायचं, त्यानंतर कागदपत्र काय वगैरे काय काय लागतात, हे सर्व काय करू शकता, तुम्ही माहिती घेऊ शकतात आणि त्याचा लाभ घेऊ शकतात. कारण नुसतं काही कामगारांनी नोंदणी केलेली आहे, फक्त रिन्यूअल करतात, त्याचा लाभ वगैरे उचलत नाहीत. मुलाला स्कॉलरशिप आहे त्यामध्ये बांधकाम कामगारातून. त्यांना ज्यांना काही ज्यांचे मुलं शिकत आहेत कामगाराचे, त्यांनी त्या स्कॉलरशिपचा लाभ घ्यायचा आहे. मुलीच्या विवाहासाठी आहे. त्यानंतर काही गंभीर आजार वगैरे झाला तर 2,00,000पर्यंत त्यामध्ये सूटही दिली जाते. असे विविध प्रकारचे काय आहेत योजना आहेत त्यामध्ये. ऐका नाही, मग ज्या कामगारांनी नोंदणी केलेली आहे पण त्याच्यामध्ये आपल्याला माहीतच नाही कुठं काय करायचं, काय 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 योजना आहे, तर तुम्ही काय करू शकता, जिल्हा तालुकाला जे ऑफिस आहे तर तिथं जाऊन त्या ऑफिसला भेट देऊ शकतात, कामगार ऑफिसला, आणि माहिती घेऊ शकतात. आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ आहेत कामगाराविषयी योजनेविषयी बनवलेले. तिथंही तुम्ही काय करू शकता ते पाहू घ्या. तुम्हाला काय होणार आहे, समजणार आहे कामगाराला कोणकोणत्या योजना दिल्या जातात, मग कामगाराला शासन कोणत्या योजना राबवत आहे, काय लाभ दिला जातो, कसा लाभ दिला जातो, तो मग डायरेक्ट बँक अकाउंटला त्यांच्या काय केला जातो, जे निधी आहे ना तो हस्तांतरण केला जातो. स्कॉलरशिपचा असेल कोणताही काय केला जातो, कामगाराच्या अकाउंटला काय केले जातात, थेट पैसे वर्ग केले जातात. त्यामुळं मग हा निधी जो आहे तो DBT थ्रू कामगार ऑफिसच्या माध्यमातून काय केला जातो, कामगाराच्या खात्यावर वर्ग केला जातो. ज्यांनी अद्याप नोंदणी वगैरे केलेली आहे, आणखीन त्याचा काही लाभ उचलला नसेल, त्यांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे. कुणीही या कामगाराच्या नोंदणी ज्यांची असेल त्यांनी कोणीही योजनेपासून वंचित राहू नये. जे कामगार असतील, जे कामावर असतील, त्यांनी सुद्धा काय करायचं आहे, यांच्या योजनेचा स्कॉलरशिपचा म्हणावं, आणखीन भांडेचा म्हणावं, भांडे संच असेल, दुसऱ्या वेगवेगळ्या योजना आहेत. त्यानंतर ₹5,000 सुद्धा काय केले जातात, दिले जातात. त्याही योजनेचा लाभ काय करायचा आहे, सर्वच कामगारांनी घ्यायचा आहे. ही एक कामगारासाठी कल्याणकारी योजना चांगली आहे, शासन राबवत आहे, नवनवीन योजना आणत आहे. त्यामुळं मग कुणाला एखाद्या कामगारांना गंभीर आजार झाला असेल तर त्यासाठी एक विशिष्ट दवाखाने वगैरे दिले जातात. तिथून मग तुम्ही काय करू शकतात, ह्या योजनेचा लाभ घेऊ शकतात. चांगली योजना ही शासनाची, महाराष्ट्र शासनाची आहे. त्यामुळं ज्यांना काही काम लाभ घेण्याची इच्छा असेल त्यांनी
जिल्हा लेवलला जे ऑफिस आहे तिथं जाऊन संपर्क करू शकतात, अधिक माहिती घेऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा. आपल्या मित्रांना भावंडांना हा व्हिडिओ पाठवा, जेणेकरून त्यांचासुद्धा काय होणार आहे, फायदा होणार आहे. धन्यवाद.